सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा आगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकाराचा दान नमस्कार मंडळी. कृतयुगामध्ये स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या त्रैलोक्यात ज्यांची दहशत सर्वत्र पसरली होती, संपूर्ण सृष्टीला ज्यांनी जखडून टाकलं होतं ते असुर म्हणजे मणी आणि मल्ल. सर्वत्र एकच आकांत होता, सर्वत्र फक्त त्राहिमाम त्राहिमाम. पण काय दुर्दशा म्हणावी, हा एकांत देवापर्यंतही पोहोचू शकत नव्हता. कारण त्या असुरांनी देवांनाही बंदी केले होते. त्यांचा अहंकार शिगेला पोहोचला होता. पण एक गोष्ट सदैव लक्षात असावी, तेजाचं अस्तित्व कधीही संपत नसते. चराचरामध्ये अणुरेणूमध्ये ते जिवंत असते. शत्रू कितीही मोठा असला तरी तो या तेजाला नष्ट करू शकत नाही. जरी या दोन राक्षसांनी सृष्टीचे सगळे नियमच बदलून टाकले होते तरी एक ना एक दिवस भगवंताला त्याच्या भक्तांची हाक ऐकावीच लागणार होती. त्यासाठी सप्तर्षींनी यज्ञ मांडला होता. पण असे झाले की असुरांना या यज्ञाची माहिती मिळाली. त्यांनी तो यज्ञ उद्ध्वस्त करून टाकला. आणि मग काय, हे सगळे साधू भगवान शंकराकडे गेले व त्यांनी देवाधिदेव महादेव यांना विनंती केली. हे भक्तवत्सला, हे चंद्रशेखरा, अरेच त्यांचे सेवक झाले आहेत. प्रत्यक्ष यमदेव सुद्धा त्यांच्या समोर निष्प्रभ झाला. या मणिमल्लांनी अष्टदिशांना सुद्धा बांधून ठेवले आहे. आम्ही पामरांनी कुणाकडे बघावं? हे सत्ताधीश्वर, हे आदी, हे अनंत, हे माता पिता, हे देवादिदेवा, हे प्रभो शंकरा, महादेवा, सदाशिवा, या मणिमल्लांना कडक शासन करून पुन्हा भूतलावरील सत्याची आणि सुचितेची स्थापना करावी. हे महारुद्रा, या चराचरासाठी, तुमच्या भक्तांसाठी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करण्याचा हाच तो क्षण आहे. शंभो शंकरा, समाधीतून बाहेर या. आपल्या भक्तासाठी नेत्र उघडा. देवा, नेत्र उघडा. आणि मंडळी, देवाधिदेव महादेवांनी या सर्व भक्तांसाठी मार्तंड भैरव मल्हारी खंडेराय हा अवतार धारण करून उन्मत्त झालेल्या मणी आणि मल्ल या दोन असुरांचा नाश केला व पुन्हा एकदा या भूतलावर शांती आणि सुचिता प्रस्थापित केली.
केले आहे. भविष्यात अशा कोणत्याही दैत्याकडून पुन्हा असा अपराध होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष या पृथ्वीवर निवास करावा अशी कळकळीची विनंती आहे. तुमच्या या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. जो कोणी भक्त प्रार्थनापूर्वक मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करेल, जो भक्त मला श्रद्धापूर्वक हाक मारील, त्याच क्षणी मी त्याच्या हाकेला धावून येईल. लोक हो, ज्या घरामध्ये या रूपाचा कुळाचार घडतील त्या घरावर माझी सदैव कृपा राहील. तसेच त्या घरात धनधान्य, यश, कीर्ती, ऐश्वर, आरोग्य, सौख्य प्राप्त होईल असा तुम्हाला आशीर्वाद आहे. देवा, आता आमचे काहीच अन्य मागणे नाही. लोक हो, आता साक्षात महादेव खंडेरायाच्या रूपानं या भूतलावर राहतील. याहून आधी काय हवं? मंडळी, महादेव मल्हारी मार्तंड म्हणून भूतलावर आले. पण पार्वतीचे काय? ती या मल्हारी अवतारात महादेवासमवेत कशी राहिली ते ऐकूया आता पार्वतीच्या मुखातून. नारायण नारायण. हे माते पार्वती, आपला पुत्र नारद आपणास वंदन करत आहे. यावे मुनिवर. माते, मी हे काय ऐकतो आहे? मुनिवर, असं काय ऐकलं की आपण असे विचलित झाला आहात? माते, महादेवाने भक्तांसाठी मल्हारी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि मणिमल्हारांना ठार करून त्याच्या अपराधाचे शासन देऊन भक्तांची हाक ऐकली. पण नारायण नारायण. मुनिवर, आपण कोणत्या विचारात आहात? माते, भूतलावरील लोकांनी खंडेरायांना त्यांच्या समवेत राहण्याची विनंती केली आणि सांब सदाशिव तयारही झाले. आता पुढे ते म्हणतील राज्याभिषेकही करून घ्या. मला असं वाटतंय की खंडेराय सुद्धा तयार होतीलच. नारायण नारायण. माते, ही वार्ता ऐकूनही आपण अशा अविचल कशा? मुनिवर, यात विचलित होण्यासारखे काही आहे असे मला नाही वाटत. माते, प्रजेच्या आग्रहावरून मला नाही वाटत. माते, प्रजेच्या आग्रहावरून जेजुरीचे राजे म्हणून खंडेरायांनी पृथ्वीवर राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि राजा म्हटलं की राज्याभिषेक आलाच. खंडेरायांना प्रजेच्या सांगण्यावरून राज्याभिषेकही करावा लागणार आहे. मल्हारी मार्तंड यांचा हा अवतार अतिशय आगळावेगळा आणि तेजस्वी असा आहे. त्यामुळे आसपासच्या राज्यातील अनेक स्त्रिया मार्तंड आपल्याला पती मिळावा म्हणून उपासना करीत आहेत. एवढेच काय, तर आपल्या कन्येचा विवाह सुद्धा खंडेरायांशीच व्हावा म्हणून अनेक तरुण कन्यांच्या माता पित्यांची जेजुरीच्या गडावर रांग लागेल की काय असे वाटतंय. नारायण नारायण. चिंता नसावी मुनिवर. माते, एवढी सगळी मोठी घटना घडत असतानाही आपल्याला काहीच वाटत नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. मुनिवर, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण मला नाही. कारण समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून मोठ्या चलाखीने दैत्याकडून अमृत देवाकडे आणले होते. हे बरोबर आहे ना? होय माते, हे अगदी बरोबर आहे. आणि त्या मोहिनी रूपावर भगवान श्री शंकर मोहित झाले होते. त्याच वेळी मी त्यांना वचन दिले होते की तुमच्या
मल्हारी मार्तंड या अवताराच्या वेळी या मोहिनी रूपातच मी तुमची पत्नी म्हणून तुमच्या सोबत राहीन. मुनिवर, तुम्हाला तिमासेट या नावाचे भूतलावर शिवभक्त आहेत हे माहीत असेलच. होय, तर अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे आपला व्यापार सर्वदूर पसरवणारा तिमासेठ हा महादेवाचा निस्सीम भक्त आहे. आणि एवढेच नव्हे तर महादेवाच्याच आशीर्वादाने त्यांना कन्यारत्न सुद्धा प्राप्त झाले आहे. नारायण नारायण. मात्र तुम्ही या प्रांतात नंतर बऱ्याच काळापासून गेले नसल्यामुळे तुम्हाला तिमासेट यांच्या कन्येबद्दलची माहिती नाही. होय, काही अंशी हे खरंही आहे. तिमासेट यांची कन्या माळसा म्हणजे मीच. महादेवांना वचन दिल्याप्रमाणे माळसाचा विवाह खंडेरायाशीच होणार हे विधिलिखित आहे. विधिलिखित असलेले म्हाळसा रूपातील पार्वती मातेला माझा साष्टांग नमस्कार. नारायण नारायण. मंडळी, पार्वती या कृतयुगात म्हाळसा असली तरी तिची खंडेरायाशी भेट कशी होणार हे कळण्यासाठी म्हाळसेच्या माता पित्याकडे जाऊया. अगं, किती वेळ? पूजेला वेळ होत आहे. देवाला असं ताटकळत बसवणं योग्य आहे का? आई, मी महादेवाच्या पूजेसाठी फुले गोळा करायला गेली होती. आता फुले गोळा केलेली आहे, लगेच पूजा करते. तू लवकरच पूजा आटो. तुझ्या सख्या तुझी वाट बघत आहे. अगं, मी महादेवांची पूजा केलेलीच आहे. माळसेला म्हणावं, फक्त महादेवांना नमस्कार कर आणि जाऊ दे तिला तिच्या सख्यांसोबत. हे प्रभू, माळसासारखी तेजस्वी आणि गुणवान मुलीसाठी मी अनेक वर पाहिले, पण तिला साजेसा वर मला अद्यापही सापडलेला नाही. हे शिवशंभो, माझे पित्याचे मन काळजीने त्रस्त झालेले आहे. अहो, आपण सगळा भार या भक्तवत्सलावर टाकून उपयोग आहे का? आपणही त्या दृष्टीने काही प्रयत्न करायला हवा ना. अरे हो, माझे विस्मरणच झाले होते. अहो, कालच माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष प्रभू महादेव आले आणि त्यांनी मला म्हाळसे करता जेजुरीचे खंडेराय हाच योग्य वर असल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवा असेही सांगितले. अहो, खंडेराय हे जेजुरीचे राजे आहे, तेव्हा सर्व विचार करूनच पाऊल पुढे उचलावं असं मला वाटतं. अहो, जेव्हा प्रत्यक्ष महादेवानेच हे सुचवले आहे तेव्हा तोच सर्व काही योग्य करेल. आपण फक्त त्याने सुचवलेल्या मार्गावरून जायचे. जय शंभू. देवा, बाहेर ऋषीमुनी आले आहेत. दरबारात येण्याची अनुमती मागत आहे. अनुमती आहे. देवा, जेजुरीत साक्षात कैलास अवतरले. हे रूप पाहण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, उत्सुकता होती. आज आपले हे रूप पाहून कृतकृत्य झालो. आम्ही जेजुरीच्या डोंगर रांगात तपस्या करतो. सप्तर्षीने दिलेल्या संकेतानुसार आपल्या समोर एक प्रस्ताव घेऊन आलेलो आहे. हा प्रस्ताव मांडण्याची आपण अनुमती द्यावी. अनुमती आहे. आपण प्रजेच्या वतीने राज्याभिषेक करावा अशी आमची इच्छा आहे. ऋषीवर,
राज्याभिषेक ही आमच्यासाठी अतिशय गौण गोष्ट आहे. मात्र आज आपल्याला आमच्या देहावर भस्माच्या ऐवजी दागदागिने दिसत असले म्हणून आमचा भाव बदललेला आहे असे होत नाही. क्षमा असावी. हे प्रभू, आपण अखिल विश्वाचे स्वामी आहात. जो तिन्ही जगाचा स्वामी आहे त्याला राज्याभिषेकाची काय आवश्यकता? राज्याभिषेकाचे प्रयोजन हे प्रजेसाठी आहे. राजा असेल तर प्रजा, आणि प्रजा म्हटलं की व्यवस्था आकाराला येते. सर्व घटकांचा उत्कर्षाचा योग्य मार्ग मोकळा होतो. हे प्रभू, आपण राज्याभिषेक केला नाही तरी समस्त मानवाचा उद्धार होणारच. पण या भूतलावर असणारे राजे आणि प्रजा यांच्यासाठी या भूमीवर राज्य व्यवस्था असावी. याकरिता राज्याभिषेक आवश्यक आहे. नारायण नारायण. देवा, लौकिक अर्थाने राजा झालेला पाहणं हे समस्त मानवासाठी आणि देवदेवतांसाठी आवश्यकच आहे. परंतु एक गोष्ट नम्रपणे नमूद करावीशी वाटते. शास्त्रधाराप्रमाणे राज्याभिषेकासाठी राजाचा विवाह झालेला असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम कार्य म्हणजे खंडेरायांसाठी वधू शोधणे. नारायण नारायण. आपण जेजुरीत प्रथमच आगमन केले हे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु केवळ आमच्या राज्याभिषेकाकरिता किंवा विवाहाकरिता आपण जेजुरीत आगमन केले की आपले अन्य काही प्रयोजन आहे हे कळायला हवं. नारायण नारायण. जे सांगायसाठी इथवर आलो तेच नेमके विसरून गेलो. देवा, क्षमा असावी. पण आपणाकडून एक अक्षम्य अपराध घडला आहे. अपराध? नारायण नारायण. हो देवा, भक्तांची भक्ती सफल झाली की देवाने त्याचे फळ म्हणून त्याला दर्शन द्यावे हा विधी नियम आहे. परंतु ज्या भक्ताने आजन्म आपले ध्यान केले त्या भक्तांचा आपल्याला कसा काय विसर पडला? मुनिवर, आपण कोणाविषयी बोलत आहात? तुमच्याच राज्यात पश्चिम पाडावर एका धनगराच्या वस्तीमध्ये एक कन्या राहते. तिच्याबद्दल. नारायण नारायण. महामुनी, आपल्याला वाटतं तसं नाही. परीक्षा केवळ भक्ताला द्यावी लागते असंही नाही, तर भगवंताला सुद्धा स्वतः करिता ही परीक्षा द्यावीच लागते. स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे मी जेजुरीच्या खंडेरायांकडे सेवकांच्या हस्ते म्हाळसाच्या विवाह संबंधाने पत्र पाठवले आहे. अहो, कितीही घाई. पत्र पाठवले पण काही तयारी करायला हवी ना. जोपर्यंत खंडेरायांकडून होकार येत नाही तोपर्यंत आपण काय तयारी करणार? अहो, किमान महाशास्त्रींना विचारून म्हाळसाची पत्रिका दाखवून त्यांचे मत घेणे आवश्यक नव्हते का? हो, ते खरे आहे. माझ्याकडून ही चूकच झाली. बघा काय योगायोग आहे. आपण ज्यांच्या नावाचा उल्लेख करतो आहोत त्या महाशास्त्रींचेच आगमन झाले आहे. यावे महाशास्त्री. शास्त्री बुवा, एक चूक आमच्याकडून झाली, त्याबद्दल प्रथम आम्ही आपली क्षमा मागतो. तिमासेठ, क्षमा याचना करण्यासारखा तुमच्याकडून असा कोणता अपराध घडला? शास्त्रीजी, माझ्या स्वप्नात महादेवाने दृष्टांत दिला की म्हाळसाच्या विवाहाचा प्रस्ताव जेजुरीचे राजे खंडेरायांकडे पाठवावा. पण तो प्रस्ताव पाठवण्यापूर्वीच आम्ही आपणास कळवले नाही.
विचारले देखील नाही, ही चूक झाली. शास्त्रीजी, माळसाची पत्रिका बघून हा योग जुळून येईल का हे जर सांगितले तर आम्ही निश्चित होऊ. जितपत माझे ज्ञान आहे त्यावरून हा योग नक्कीच जुळून येईल असे दिसते. पण म्हणजे काही अडचण आहे का? विवाहापर्यंत नाही, मात्र विवाहानंतर माणसाच्या जीवनात एक विचित्र योग दिसून येत आहे. म्हणजे आम्ही आता काय करावे? खंडेरायांकडून अनुमती आल्यास हा विवाह जरूर करावा. आयुष्यमान भव. बाबा, माझ्या विवाहाबाबत काही चर्चा सुरू आहे का? अगदी बरोबर माळसा. अगं आता आम्हाला तुझ्या विवाहाची चिंता. पण किमान मला काही विचारायला हवं ना. किमान माझं मत तरी घ्यायला हवं होतं. आम्ही तुझे माता पिता आहोत. तुझे योग्य अयोग्य हे आम्हाला चांगलं कळतं. हं, पण मला जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हापासून माझ्या मनात फक्त महादेवच आहेत. महादेवासोबतच माझा विवाह व्हावा हा माझा हट्ट. माळसा, काय बोलतेस तू? कुठे ते देवादिदेव महादेव आणि कुठे आपण? शक्य तरी वाटते का? पण मी विवाह करीन तो फक्त महादेवासोबतच, अन्य कुणाशी नाही. शास्त्रीजी, आता काय करावे तुम्हीच सांगा. माणसाला आवाज द्या, बोलवा, मी तिची समजूत काढतो. माणसा, मुली तुझ्या मातापित्याने विवाह प्रस्ताव जिथे पाठवला ते खंडेराय जेजुरीचे राजे आहेत. शास्त्रीजी, क्षमा करा, पण ते राजे जरी असले तरी मी महादेवांना मनोमन वरलेले आहे. तेव्हा अन्य कुणाच्या सोबत मी स्वप्नातही विवाहाचा विचार सुद्धा करू शकत नाही. मुली, जितपत माझा या शास्त्राचा अभ्यास आहे त्यावरून मी सांगतो, जेजुरीचे खंडेराया हे प्रत्यक्ष महादेवाचेच अवतार असून त्यांनीच मनी आणि मल्ल या असुरांचा नाश करून सर्व शांत दिला. हे देवा शंभुदेवा, आता माझ्या मुलीचे दान आपणच स्वीकारावे ही विनंती. मंडळी, महादेवांची पत्नी पार्वती ही मल्हारी मार्तंड अवतारात म्हाळसा झाली आणि शास्त्री बुवांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या विवाहानंतरची अडचण म्हणजे याच अवतारात आणखी एक पत्नी मार्तंडाच्या जीवनात आली, जिचं नाव बानू. देवर्षी नारदांनी मल्हारी मार्तंडांना तुमची शिवभक्त म्हणूनही या बानूचाच उल्लेख केला. पण ही बानू मुळात होती कोण आणि ती मार्तंडाची पत्नी कशी झाली असेल बरं? तर ती ही गोष्ट आपल्याला कळायलाच हवी, नाही का? चला तर मग कैलासावर देवी पार्वतीच्या कक्षामध्ये जाऊ. गायत्री, काय ग अशी एकांतात काय विचार करत आहे? काही नाही. उगाच काही सांगू नको. अगं, तू काय माझी फक्त दासी नाही तर जवळची सखी आहे आणि तुझ्या मनात काय आहे हे मी ओळखते बरं. नाही, आपणास वाटतं तशी कोणती चिंतेची बाब माझ्या मनात नाही. पण आता पण म्हणालीस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे, तेव्हा तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार असे आश्वासन मी तुला देते. तू अगदी निर्धास्तपणे तुझ्या मनात जे आहे ते सांग. तुझी इच्छा मी पूर्ण करीन आणि समजा मला ती असाध्य असेल तर मी नाथांना म्हणजे महादेवांना सांगून ती पूर्ण करायला लावीन. आपण जगतजननी आहात, आदिशक्ती आहात, त्यामुळे माझ्या मनात जे आहे ते पूर्ण होईल याबद्दल माझ्या मनात कोणताही संशय नाही. पण आपला आशीर्वाद, आपलं प्रेम हे सतत मिळत राहो
तेव्हा तुला जे वाटतं ते निर्धास्त होऊन सांग. देवी, मला आपला हेवा वाटतो. हेवा कशाबद्दल? आपल्याला महादेवासारखे पती लाभले. मग तुला हेवा का वाटावा? मला हे सुद्धा माहित आहे की माझ्या मनात जे द्वंद्व सुरू आहे हा एक अपराध आहे. मी स्वतःला यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण महादेवावरचं माझं प्रेम कमीच होत नाही. उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. जयात्री, हे काय ऐकते मी? देवी, आज तुम्हीच मला विचारले म्हणून माझ्या मनात महादेव माझे पती का नाही ही भावना मूळ धरत आहे. या भावनेच्या आहारी जाऊन मी जे दुःख आपणास दिले आहे ते या जन्मात कल्पे तरी मी फेडू शकणार नाही. ज्या सखीच्या सहवासात आपण बालपणापासून होतो आणि तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ताही आपल्याला लागू नये ही चूकच नव्हे का? जयात्री, बालपणापासून तुला जे जे काही सांगत आले ते तू अगदी निमूटपणे ऐकत आलीस, पण तुला नेमकं काय हवं हे कधीच कसं नाही विचारलं मी तुला. या आधीच मी तुला वचन दिले आहे की तुझ्या मनातील इच्छा मी अवश्य पूर्ण करीन. मला कुठे नेत आहात? माझ्या स्वामींकडे. नाही, मी नाही. जी इच्छा तुझ्या मनात आहे ती पूर्ण करणे फक्त मलाच नाही तर ती पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वामींचाही सहभाग आवश्यक आहे. तेव्हा त्यांना हे कळायलाच हवं. देवी, आपण आपल्या दासीसह काही विशेष नव्हे, अतिविशेष स्वामी. आपल्या वतीने मी या माझ्या सखीला एक वचन देत आहे. माझी ही सखी आपली भक्त आहे. तेव्हा कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. पार्वती, तू तुझे शब्द मागे घे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरे जायला तयार आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही. जशी तुझी इच्छा. तूच निर्णय घेतला आहेस तर कृतयुगात मल्हारी अवतारात मी तुला वरील. इतकेच नव्हे तर कृतयुगात तिच्या प्रेमातही पडेल, तिच्या स्वाधीनही होईल. तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल. या वरदानामुळे तुझ्या या निर्णयामुळे सर्वाधिक त्रास तुलाच होणार. कृतयुगात तुला आणि जयत्रीला जोपर्यंत मी स्मरण करून देणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण होणार नाही. म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. अहो, भगवंतांनी एक वचन त्याच्या भक्तांना दिलेले आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजेच प्रत्येक युगात भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेईन. त्या वचनाप्रमाणे भगवान शंकरांनी, महादेवांनी कृतयुगात खंडेरायांचा म्हणजेच मल्हारी मार्तंडाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल सारख्या अनेक असुरांचा नाश केला व भक्तांना असुरांच्या त्रासापासून मुक्त केले. आणि गतजन्मी जी भगवंताची, महादेवाची भक्त होती तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृतयुगात बानू म्हणजेच बाणाई या धनगर कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार केला. हे अवतारी काय? म्हणजेच भगवंत हा फक्त भक्तांसाठी धावून येतो, त्याची इच्छा पूर्ण करतो. मग त्याला इतर कोणत्याही गोष्टीची भक्तांकडून अपेक्षा नसते. जसे तुकोबारायांनी सांगितले आहे, उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. भगवंत भक्तासाठी धावून येतोच, फक्त आपली श्रद्धा, दृढनिष्ठा भगवंत चरणी आवश्यक आहे.